श्री गजानन विजय ग्रंथातील 16वा अध्याय हा श्री गजानन महाराजांच्या भक्तवत्सल स्वभावाचे, त्यांच्या कृपेचे आणि खऱ्या गुरुभक्तीचे दर्शन घडवणारा अत्यंत महत्त्वाचा अध्याय आहे. या अध्यायाच्या सुरुवातीला पुंडलिक नावाच्या एका भक्ताची कथा येते. पुंडलिक हा मनाने धार्मिक होता, पण त्याच्या मनात एक प्रश्न होता की खरा सद्गुरू कोणाला म्हणावे? केवळ बाह्यरूप पाहून संतांची ओळख करता येते का, की त्यासाठी अंतःकरणातील श्रद्धा आवश्यक असते? या विचारात असताना त्याला एक अद्भुत अनुभव येतो. स्वप्नात त्याला एक दिगंबर पुरुष दर्शन देतात आणि सांगतात की शेगावचे श्री गजानन महाराज हे साक्षात समर्थ सद्गुरू आहेत. त्यांच्या चरणी गेल्याने मनातील अज्ञान आणि भ्रम दूर होतो. या स्वप्नामुळे पुंडलिकाच्या मनातील शंका नाहीशा होतात. त्याच्या मनात महाराजांविषयी दृढ श्रद्धा निर्माण होते. त्याला समजते की संतांचे खरे सामर्थ्य त्यांच्या चमत्कारात नसून त्यांच्या करुणेत, प्रेमात आणि भक्तांच्या उद्धार करण्याच्या भावनेत असते. यानंतर पुंडलिक अंजनगाव येथे जाण्याचा विचार करतो. तेथे महाराजांच्या भक्तांचे अनुभव ऐकून त्याची श्रद्धा आणखी वाढते. पुढे खंडेराव नावाच्या भक्ताचा प्रसंग येतो. खंडेराव हे महाराजांचे अत्यंत निष्ठावंत भक्त होते. त्यांच्या मनात नेहमी महाराजांचे स्मरण असायचे. एकदा त्यांना महाराजांसाठी नैवेद्य घेऊन शेगावला जाण्याची इच्छा झाली. त्यांनी साध्या पण प्रेमाने तयार केलेल्या पदार्थांची तयारी केली. त्यांचा भाव असा होता की आपल्या गुरूंना आपण स्वतःच्या हाताने काहीतरी अर्पण करावे. परंतु प्रवासामध्ये अडचण निर्माण झाली. गाडीची वेळ निघून गेली. खंडेरावांना वाटले की आता आपला नैवेद्य महाराजांपर्यंत पोहोचणार नाही. त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले, कारण वस्तू महत्वाची नव्हती, तर त्यामागचा प्रेमभाव महत्वाचा होता. त्यांनी मनापासून महाराजांचे स्मरण केले. भक्ताच्या निर्मळ भावनेने महाराज प्रसन्न झाले. या प्रसंगातून शिकवण मिळते की संतांना मोठे पदार्थ, संपत्ती किंवा दिखावा नको असतो. त्यांना भक्ताचे प्रेम आणि शुद्ध मन प्रिय असते. यानंतर तुकाराम नावाच्या एका गरीब पण श्रद्धावान भक्ताची कथा येते. तुकाराम हा साधा शेतकरी होता. त्याची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती, पण महाराजांवर त्याची अढळ श्रद्धा होती. तो रोज आपले शेतीचे काम करत असे आणि वेळ मिळेल तेव्हा शेगावला जाऊन महाराजांचे दर्शन घेत असे. एक दिवस तो शेतात काम करत असताना अचानक एक शिकारी तेथे आला. त्याच्या बंदुकीतून सुटलेली गोळी तुकारामाला लागली. त्याच्या डोक्याला मोठी इजा झाली. अनेक उपाय केले गेले, वैद्यकीय उपचार झाले, पण त्याला पूर्ण आराम मिळत नव्हता. शेवटी त्याने श्री गजानन महाराजांचे स्मरण केले आणि त्यांच्या चरणी गेला. महाराजांच्या कृपेने त्याचे संकट दूर झाले. त्याला नवीन जीवन मिळाल्यासारखे वाटले. या घटनेनंतर तुकारामाची भक्ती आणखी वाढली आणि त्याने महाराजांची सेवा करण्याचा संकल्प केला. तुकारामाने अनेक वर्षे निस्वार्थ भावाने सेवा केली. त्याने कधीही प्रसिद्धीची अपेक्षा केली नाही. त्याच्यासाठी गुरुसेवा हेच जीवनाचे खरे समाधान होते. या अध्यायातून श्री गजानन महाराज आपल्याला सांगतात की भक्ती म्हणजे केवळ पूजा करणे नाही, तर मनात प्रेम, नम्रता आणि विश्वास ठेवणे होय. ज्याच्या मनात अहंकार नसतो, जो संकटातही गुरुचे स्मरण करतो, त्याच्यावर संतांची कृपा कायम राहते. संत आपल्या भक्तांच्या बाह्य परिस्थितीकडे पाहत नाहीत, ते भक्ताच्या मनातील भावना पाहतात. गरीब असो किंवा श्रीमंत, शिक्षित असो किंवा साधा माणूस, खरी श्रद्धा असेल तर संतांचा आशीर्वाद मिळतो. श्री गजानन महाराजांनी नेहमी भक्तांना सत्य, सेवा आणि सदाचाराचा मार्ग दाखवला. त्यांच्या जीवनातील प्रत्येक घटना आपल्याला एक नवीन संदेश देते. या अध्यायाचा मुख्य संदेश असा आहे की गुरुवर पूर्ण विश्वास ठेवा, मन शुद्ध ठेवा, सेवा आणि नम्रता अंगीकारा. कारण जिथे खरी भक्ती असते तिथे संतांची कृपा नक्की असते. श्री गजानन महाराजांच्या चरणी नम्र वंदन. गण गण गणात बोते. ओम.